विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज 100 प्रश्न बघणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण 300 भूगोलचे प्रश्न बघितले, 50 प्रश्न बघितले आपण भारतीय राज्यघटनाचे। आता आपण 100 प्रश्न बघणार आहोत मराठी व्याकरणचे, जे तुमचे प्रत्येक एग्जामसाठी महत्त्वाचे। पोलीस भरती असो, सरळ सेवा भरती असो, कोणतीही तलाठी भरती किंवा इतर महानगरपालिका भरती, कोणतीही भरतीसाठी महत्त्वाची। चला मग सुरू करूया, वेळ वाया न घालता। प्रश्न क्रमांक 1 आपल्या समोर आहे। आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर एकूण 4 मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। क्लिअर? चला पुढे। ययाती या कादंबरीचे लेखक कोण? आता तुम्हाला सांगते का हा प्रश्न खूप फेवरेट आहे बघा सर्वांचं। झूम करते, स्पष्टपणे दिसत असेल। मोबाईलमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकते। नंबर 2, ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहे। तुम्हाला माहिती असेल की लेखकवरती खूप जास्त प्रमाणात आता प्रश्न विचारण्यात येत आहे। चला पुढे। प्रश्न क्रमांक 3, कोल्हाट्याचं पोर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? कोल्हाट्याचं पोर हे आत्मचरित्र कोणाचे? तर डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचे हा आत्मचरित्र आहे। नंबर 4, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटनचे लेखक कोण? तर बाबा पद्मनजी हे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी। त्याचं नाव काय असं जर प्रश्न आला तर यमुना पर्यटन। यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली आहे किंवा त्याचे लेखक कोण? जर असा प्रश्न आला तर बाबा पद्मनजी हे त्यांचं नाव आहे। कळालं? चला पुढे। आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। आपण एका व्हिडिओमध्ये 100 प्रश्न बघणार आहोत। 10 व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच व्हिडिओ बघा आणि काळजीपूर्वक उत्तर द्यायचा प्रयत्न करा स्वतःहून। चला पुढं। 5 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की ग्रंथसाहेबमध्ये कोणाच्या रचना समाविष्ट आहेत? तर संत नामदेव यांच्या ग्रंथसाहेबमध्ये रचना समाविष्ट आहे। 6 नंबरचा प्रश्न, पट्टे बाबूराव या टोपण नावाने लावण्या लिहिणारे कवी कोण? तर श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी हे पट्टे बाबूराव या टोपण नावाने लावण्या लिहिणारे कवी आहे। तुमच्यासाठी एक आज खूप तुम्हाला प्रेरणा देईल तो व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ आहे। थोडक्यात तुम्हाला दाखवते। बघा, थोडी प्रगती व्हायला लागली की दुसऱ्या दिवशी आपली भावकी जे काही अशी जळते। व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल। त्यामुळे सर्वांना आपल्याला हे दिवस दाखवायचे आहे। त्यांना खूप जास्त टेन्शन यायला पाहिजे आपलं सक्सेस आपण झालो तर। आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण? तर केशवसूत हे आधुनिक मराठी काव्याचे जनक आहेत। खूप अशी जळकी लोक असतात बघा, ज्यांना आपण अभ्यास करत राहिलो ना तर ते सहन होत नाही। केशवसूत हे टोपण नाव कोणाचे? तर कृ. के. दामले यांचे केशवसूत हे टोपण नाव आहे। 9 नंबरचा प्रश्न, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते? तुम्हाला सांगते की 9 नंबरचा प्रश्न ना खूप फेवरेट आहे। TCSचा, पोलीस भरतीचा खूप जास्त ते एक्झामिनर जे आहे ना त्यांना खूप आवडतो हा प्रश्न की राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव तर गोविंदाग्रज। 10 नंबरचा प्रश्न, मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात? तर बा.सी. मडकर। 11 नंबरचा प्रश्न, आवडत असेल तर लाईक शेअर करत चला। 11 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा। चुकीची जोडी ही आहे, तर वाचू नका, उगा वाचून उपयोग नाही। बरोबर बघा, ही एक आणि ही बरोबर 3 ह्या आहेत। तर गीताई कोणी लिहिली? तर विनोबा भावे यांनी गीताई हे लिहिलेले आहे।
गीतरामायण कोणी, तर ग दी माडगुळकर. आणि ड नंबरचा आहे गीता रहस्य कोणी, तर लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे बघा. चला पुढे 3 प्रश्न इथंच निर्माण होतात तुमचे. 11 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, क हे चुकीची जोडी होती, परंतु ह्या 3 बाकीच्या योग्य जोड्या होत्या. 12 नंबरचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे, तर महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. क्लिअर. चला पुढे 13 नंबरचा प्रश्न, पानिपत या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर विश्वास पाटील पानिपत या कादंबरीचे लेखक आहे. 14 नंबरचा प्रश्न, तुम्हाला सांगते की मराठी व्याकरणचे प्रश्न असे असतात ना, त्याला आपण ट्रिक देखील लावू शकत नाही यार. काहीच ऑप्शन नाही आहे, फक्त याला आपल्याला अभ्यासच करावा लागतो. हाच एक ऑप्शन आहे की फक्त अभ्यास आणि रट्टा मारावा लागतो कंटिन्यू. खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही. बघा पानिपत ही नाही आहे त्यांची. आता जर असा प्रश्न आला की खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची आहे जर असा प्रश्न आला तर मृत्युंजय शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे, छावा शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे, आणि युगंधर हे देखील शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे. मृत्यू, छावा, युगंधर हे शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे, परंतु नाही कोणती यापैकी, तर ही नाही आहे. कळलं. चला पुढे 15 नंबरचा प्रश्न, की कवी ग्रेस यांचे मूळ नाव काय. कवी ग्रेस यांचे मूळ नाव आहे बघा माणिक गोडघाटे. 16 नंबरचा प्रश्न, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या लेखक आहे बघा या ग्रंथाचे. 17 नंबरचा प्रश्न, बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे, तर त्र्यंबक बाठोंबरे यांचे बालकवी हे टोपणनाव आहे. 18 नंबरचा प्रश्न, जिप्सी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे, तर मंगेश पाडगावकर यांचा जिप्सी हा काव्यसंग्रह आहे. चला पुढे 19 नंबरचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते नाटक विजय तेंडुलकर यांची नाही. आता हे पुन्हा कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे. आता आपण ह्या प्रश्नाला थोडं उलटं करू की खालीलपैकी कोणते नाटक विजय तेंडुलकर यांचं आहे. फक्त इथं आहे करून टाका. नाही आहे हे नाही आहे. आता कळालं. नटसम्राट त्यांचं नाही आहे. विजय तेंडुलकर यांचं नटसम्राट हे नाटक नाही आहे. परंतु विजय तेंडुलकर यांचं नाटक कोणतं आहे, तर एक आहे घाशीराम कोतवाल, क आहे सखाराम बाईडर, आणि ड आहे शांतता कोर्ट चालू आहे. शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाईडर, घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांचे नाटक आहे बघा, परंतु नटसम्राट त्यांचं नाही. आता तुमच्यासाठी प्रश्न सांगा आता याचं उत्तर. नटसम्राट हे नाटक कोणाचं आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही कमेंट का बरं करत नाही, कमेंट करत जा, जेणेकरून मला देखील छान वाटतं. 20 नंबरचा प्रश्न, खूप कमी मुलं मुली कमेंट करतात बघा. आत्माराम रावजी देशपांडे, बाकीचे लोक तर येतात, व्हिडिओ बघतात आणि निघून जातात. आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव कोणते, तर अनिल. 21 नंबरचा प्रश्न, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. आमचा बाप आणि आम्ही, तर नरेंद्र जाधव. 22 नंबरचा प्रश्न, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे. हे फेवरेट क्वेश्चन आहे बघा त्यांचं. हा खूप जास्त फेवरेट आहे क्वेश्चन की माझी जन्मठेप हे आत्मचरित्र वीरा सावरकर यांचं आहे. हे देखील फेवरेट आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांची टोपण नाव कोणते, तर कुसुमाग्रज. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांची टोपण नाव आहे. कळालं. चला पुढे 24 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पुन्हा आला तो प्रश्न. हे प्रश्न असे असतात ना की 1 मार्क घेऊन जातात, म्हणून हे बाकीचे जे ऑप्शन आहे हे बघा, जेव्हा आपण प्रश्न वाचतो त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती आहे,
आणि बाकीच्या ऑप्शनचं देखील तुम्हाला उत्तर माहिती आहे, तर समजून जा की तुमचा अभ्यास खूप चांगला चालू आहे म्हणून. आपण योग्य दिशाने जात आहोत, अभ्यास चांगला चालू आहे आणि नोकरी लागू शकते. 24 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा. चुकीची जोडी ही आहे, परंतु बरोबर जोडी कोणती, तर गोल पिढा हे नामदेव ढसाळे यांचं आहे. बलूत द्या हे कोणाचं, तर पवार, दया पवार, बलूत दया पवार यांचं आहे बघा. आता हे ड नंबरचं आहे. झुलवा हे उत्तम तुपे यांचं आहे बघा. 25 नंबरचा प्रश्न, वंदे मातरम या गीताचे कवी कोण, हे सोपं आहे, हे नाही चुकणार कोणाचं, बंकिमचंद्र चटर्जी. आता आपण लहान होतो त्यावेळेस ही कविता म्हणायचो, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे आपण कविता म्हणायचो बघा, प्रार्थना म्हणायचो लहान असताना. परंतु आपल्याला त्यावेळेस हे माहिती नव्हतं की हे कोणी लिहिलेले आहे. फक्त प्रार्थना यायची ती, पण अर्धी माहिती नव्हतं की कोणी त्याचे लेखक पण असतात, लेखकाने लिहिलेली आहे. तर साने गुरुजी त्याचे लेखक आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे गीत कोणती लिहिले नाही, तर कोणी लिहिले, तर साने गुरुजी यांनी हा गीत लिहिलेला आहे. चला पुढे 27 नंबरचा प्रश्न, मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो, तर सुरेश भट यांचा मराठी गझल सम्राट म्हणून उल्लेख केला जातो. सॉरी, माफ करा. 28 नंबरचा प्रश्न, रणांगण या कादंबरीचे लेखक कोण, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. रणांगणावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. जे मुलं मुली प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर करतात त्यांना लगेच क्लिक होतं की हा आलेला आहे, इसे कहीं देखा है मैंने, असं त्यांना तेव्हाच वाटतं की नाही तुम्ही कहीं देखा है मैंने. तर प्रश्नासोबत ते असं बोलतात. रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर विश्राम बेडेकर. 29 नंबरचा प्रश्न, मनमोहन हे टोपण नाव कोणाचे, तर गोपाळ नरहर नातू याचे मनमोहन हे टोपण नाव आहे. चला पुढे 30 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते साहित्यिक गीत रामायणकार म्हणून ओळखले जाते. गीत रामायणकार म्हणून कोण ओळखले जाते, तर ग दी माडगुळकर. 31 नंबरचा प्रश्न, आता हे सोपं आहे, हे खूप वेळेस आलेलं आहे. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे, तर नारायण गुप्ते. चला पुढे 32 नंबरचा प्रश्न, की स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहे. 33 नंबरचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण आहे ते ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, पहिले मराठी साहित्यिक आहे, तर वि. स. खांडेकर. आता पुढे 34 नंबरचा प्रश्न, की कहेची पानी हे पुस्तक कोणी लिहिले, तर प्र. के. अत्रे. तुम्हाला मी मागाशी सांगितलं की मराठी व्याकरणचं असं असतं ना की त्याला आपण ट्रिक वगैरे लावू शकत नाही, त्याला फक्त अभ्यास मागताय, फक्त अभ्यास पाहिजे त्याला. 35 नंबरचा प्रश्न, आरती प्रभू या टोपण नावाने कोण कविता लेखन करत. आरती प्रभू या टोपण नावाने चित्र खानोलकर हे कविता लेखन करत होते बघा. 36 नंबरचा प्रश्न, तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण, तर शंकरराव खरात हे तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहे. 37 नंबरचा प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला. हे सोपं आहे परंतु आलेला आहे खूप एक्झाममध्ये, तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. 38 नंबरचा प्रश्न, लोक माझे सांगती हे आत्मचरित्र कोणाचे आहे, शरद पवार यांचे. 39 नंबरचा प्रश्न, हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे, तर डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू ही कादंबरी लिहिलेली आहे. 40 नंबरचा प्रश्न काय, की गोल्डन गर्ल हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे, तर P.T. उषा. गोल्डन गर्ल हे आत्मचरित्र P.T. उषा यांचे आहे.
41 नंबरचा प्रश्न, प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे आहे? प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॉक्टर प्रकाश आमटे या प्रसिद्ध व्यक्तीचे आहे बघा. आता तुमच्यासाठी पुन्हा मोटिवेशन व्हिडिओ. पोलीस भरतीची जाहिरात आल्यावर मी बघा येणाऱ्या जाहिरातमधून पोलीस होऊन तिच्या घरी लग्नाची सोयरी घेऊन जातो. आता हे समजा तुम्ही इमॅजिन करा की हे तुम्ही आहात आणि तुमच्या मनामध्ये असा विचार आहे की यावेळेस सिलेक्शन माझं झालं तर यावेळेस माझं जे काय लग्न वगैरे होईल, जे काय माझी थांबलेली माझी जे कामं आहे, जे माझी ड्रीम स्वप्न आहे की स्वतःचं घर बनवेल किंवा कुणाचं असेल की माझं स्वतःचं लग्न होईल, माझी आर्थिक परिस्थिती सुधारेल, तर हे यावर्षी तुम्ही लागले तर तुमचं सर्व काही होईल बघा. चला पुढे. प्रश्न क्रमांक 43, दी कोइलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण? तर प्रणव मुखर्जी. चला पुढे. 44 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी माईल काम या आत्मचरित्राची कर्ता कोण? तर ब नंबरचं योग्य असेल ॲडॉल्फ हिटलर. 45 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला? तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया. असा प्रश्न आला की डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? तर जवाहरलाल नेहरू. असा प्रश्न आला की जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर अहमदनगर या तुरुंगात लिहिला. हे प्रश्न भारी आहे. आता याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे बघा की लमान हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? हे तुम्ही स्वतः मोबाईलमधून बघून सांगा किंवा न बघता सांगा, परंतु कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 47 नंबरचा प्रश्न, वी द नेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वी द नेशन या पुस्तकाचे लेखक नाना पालखीवाला हे आहेत. 48 नंबरचा प्रश्न काय आहे की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहाबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे बघा? तर गीतांजली. नोबेल पुरस्कार त्यांना गीतांजली या काव्यसंग्रहाबद्दल देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आलेला आहे? तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. चला पुढे. 49 नंबरचा प्रश्न की लज्जा या कादंबरीचे लेखक कोण? तर तस्लिमा नसरीन. 50 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? तर विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. 51 नंबरचा प्रश्न, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळबद्दल काही सांगावा? कितीही सांगितले तरी शब्द कमी पडेल, कारण की ह्या माई माऊलीचं आता निधन झालेलं आहे आणि ते खूप चांगल्या होत्या. 52 नंबरचा प्रश्न, एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर विश्राम बेडेकर यांचे. 53 नंबरचा प्रश्न, शेलारखिंड ही कादंबरी कोणाची आहे? तर बाबासाहेब पुरंदरे. 54 नंबरचा प्रश्न, गीत गोविंदचे लेखक कोण आहेत? तर जयदेव. 55 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न खूप छान आहे. प्रश्न काय म्हणतो 55 नंबरचा की मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? विवेक सिंधू. 56 नंबरचा प्रश्न, रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? वाल्मिकी. 57 नंबरचा प्रश्न, महाभारत या ग्रंथाचे कर्ता कोण? महर्षी व्यास. आता पुढे 58 नंबरचा प्रश्न, गोदान गबन निर्मला या कादंबऱ्या कोणी लिहिल्या? मुंशी प्रेमचंद्र यांनी या कादंबऱ्या लिहिल्या. 59 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे. मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर R.K. नारायण. 60 नंबरचा प्रश्न की रामचरितमानस या अवधी ग्रंथाचे लेखक कोण? तुलसीदास. 61 नंबरचा प्रश्न,
दी आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक कोण? डोनाल्ड ट्रम्प. पुढील प्रश्न 62 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. बनगरवाडी सत्तातर या गाजलेल्या कादंबरीचे लेखक कोण? तर अ नंबरचा योग्य ठरेल. पुढील प्रश्न आहे 63 क्रमांकाचा. संत सूर्य तुकाराम या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर आनंद जाधव. आय होप तुम्हाला भरपूर या प्रश्न जे काही तुमचे क्लिअर होत असेल बघा. भरपूर तुम्हाला कादंबऱ्याचे लेखक, टोपण नाव यावरती जेवढे पण प्रश्न येतात तरी याच व्हिडिओमध्ये तुमचे कव्हर होतील बघा. आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. 64 क्रमांकाचा प्रश्न आहे. मन कल्लोळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अ नंबरचे योग्य ठरेल. 65 नंबरचा प्रश्न. द व्हाईट टायगर या पुस्तकाचे कर्ता कोण आहेत? अरविंद अडिगा. त्यांचं नाव काय? अरविंद अडिगा हे द व्हाईट टायगर या पुस्तकाचे कर्ता आहेत. 66 नंबरचा प्रश्न. हू मूव्ड माय इंटरेस्ट रेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डी सुब्बाराव. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक हा प्रश्न रिपीट झाला आहे, तर पुन्हा एकदा बघून घ्या की डॉक्टर नरेंद्र जाधव हा रिपीट झाला बघा, माफ करा. 68 क्रमांकाचा प्रश्न आपल्या समोर आहे की खालीलपैकी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर कृष्णा काट. या व्हिडिओमध्ये काही असे प्रश्न असेल जे तुम्ही बघितलेले देखील नसेल. 70 नंबरचा प्रश्न. आपण कितीही अभ्यास केला ना तरी असं वाटतं की अजून थोडा अभ्यास बाकीच आहे आपला. 70 नंबरचा प्रश्न. शाकुंतल या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर कालिदास. 71 नंबरचा प्रश्न. एकूण 100 प्रश्न असतील बघा या व्हिडिओमध्ये. खोगीर भरती आणि बटाट्याची चाळ 3 पैशाचा तमाशा या पुस्तकाचे लेखक कोण? तर पु ल देशपांडे. 72 नंबरचा प्रश्न. चांगदेव पासष्टी चे लेखक किंवा कवी कोण आहेत? तर संत ज्ञानेश्वर, माफ करा. 73 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोण मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जातात? हा प्रश्न IMP करून ठेवा की विष्णुशास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जातात. 74 नंबरचा प्रश्न. विनोदी लेखनासाठी बाळकराम हे टोपण नाव कोणी धारण केले होते? तर राम गणेश गडकरी. पुढील प्रश्न आहे बघा 75 नंबरचा प्रश्न. काय सांगतो की रानकवी म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल? रानकवी म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल? तर उत्तर योग्य आहे अ ना. धो महानोर यांचा. 76 नंबरचा प्रश्न. हडकी हळवळ हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? हडकी हळवळ हे आत्मचरित्र आहे नामदेव ढसाळ यांचे. चला 1 नंबरचा प्रश्न. ते आपले 76 प्रश्न झाले. आता आपल्याला पुन्हा थोडेच प्रश्न जे काही आपल्याला कव्हर करायचे, मग आपले 100 प्रश्न होऊन जातील. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? तर बाबा पद्मनाथजी. हा देखील रिपीट झाला. नंबर 2. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर स्त्री मुक्ती दिन. 3 नंबरचा प्रश्न. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 या रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नंबर 4. वेदोक्त धर्म प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णुबुवा
ब्रह्मचारी यांनी हा लिहिला ग्रंथ. 5 नंबरचा प्रश्न की खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे. पुढील 6 नंबरचा प्रश्न प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी. नंबर 7 मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहे. नंबर 8 मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जगन्नाथ नाना शंकर शेट यांना ओळखले जाते. नंबर 9 संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? विनोबा भावे यांनी ही घोषणा केली होती की संपूर्ण भूमी ईश्वराची आहे, आणि ही घोषणा योग्य आहे की संपूर्ण भूमी ईश्वराचीच आहे. 10 नंबरचा प्रश्न आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. आता मी जे काही दुसरं व्हिडिओ बनवेल उद्या किंवा परवा, तर कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवायला पाहिजे ही तुमची राय कमेंट बॉक्समध्ये मला नक्की द्या. 11 नंबरचा प्रश्न आता फक्त 20 प्रश्न राहिले की हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण? महर्षी कर्वे. 12 नंबरचा प्रश्न मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? दर्पण. आता तुमच्यासाठी प्रश्न की दर्पण या वृत्तपत्र कोणी लिहिले, कोणाचे आहे ते? 13 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. 14 नंबरचा प्रश्न गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहे. 15 नंबरचा प्रश्न वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? तर संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी चळवळीचा पाया घातला. 16 नंबरचा प्रश्न काय? तर कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे. 17 नंबरचा प्रश्न श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी केली. 18 नंबरचा प्रश्न भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण? बघा हा जो 18 नंबरचा प्रश्न आहे इथं चूक झालेली आहे बघा, तर ही चूक दुरुस्त करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही असं समजू नका की हा प्रश्न मला येत नाही, कारण की हा प्रश्न मी खूप वेळेस वाचलेला आहे, परंतु तुम्हाला येतं की नाही हे मला बघायचं आहे. मला येतं, मी केलेलं आहे ते. 19 नंबरचा प्रश्न महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? तर थॉमस पेन. 20 नंबरचा प्रश्न की वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण? शाहू महाराज हे वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक होते बघा. 21 नंबरचा प्रश्न श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? हा खूप गाजलेला आहे बघा, हा खूप महत्त्वाचा आहे. 21 नंबरचा प्रश्न की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. 22 नंबरचा प्रश्न गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? विनोबा भावे. 23 नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात मुलीची पहिली शाळा कोणी स्थापन केली? तर महात्मा फुले यांनी. 24 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, माफ करा. समाजाच्या विरोधास न जुमानता मुलींना शिकवण्याचे कार्य कोणी केले? तर सावित्रीबाई फुले यांनी केले, आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज जे काही मुली शिकत आहे बघा, भारताची पहिली शिक्षिका होती. 25 नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर चैत्यभूमी. 26 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी आपल्या अनुयायासह बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर नागपूर.
27 नंबरचा प्रश्न, गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणता आहे? तर लोकमान्य टिळक. फक्त 3 प्रश्न राहिलेले आपले हे 3. 28 नंबरचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संत ज्ञानेश्वर यांनी. ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वर यांनीच लिहिलेली आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला आहे बघा. 29 नंबरचा प्रश्न, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय? जास्त तर आपण त्यांना बाबा आमटे एवढंच म्हणून ओळखतो बघा. लहानपणापासून आपण हेच बघत आलेलो आहे. परंतु त्यांचं पूर्ण नाव काय? तर मुरलीधर देवीदास आमटे. आमटे तसंच राहील, फक्त मुरलीधर देवीदास हे लक्षात ठेवा. सर्वात शेवटचा प्रश्न, की संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे? तर गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. 100 प्रश्न आपले झालेले आहेत बघा मराठी व्याकरणचे. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. धन्यवाद. शुभरात्र.